मुलीची शाळा चालू होणार आहे. मग चिनू जाणार आहे हॉस्टेलला. तर चिनू काय म्हणला, मला पुरणपोळी कर मम्मी. तर पोरगीने बघा माझ्या डाळ घातलेली आहे शिजायला. आता डाळ आलेली आहे शिजत. थोडा वेळ भिजत घातली आणि मग नंतर शिजत घातली. मीठ, तेल, हळद घालून शिजवून घेतलेले आहे बघा. तर आज आहे पुरणपोळीचा बेत. काय करायचं, पोरगं जाणार परत कधी येतो काय माहिती. मग तेव्हा आपल्याला वेळ असतो नसतो वेळ, असं आहे ना. हे बघा, तर गुळ हा ठेवलेला आहे फोडून त्याच्यासाठी. अजून बारीक फोडायचं आहे पुरणासाठी गुळ. हे बघा, आमटीसाठी लसूण आणि काय काय आहे, खोबरं आणि जिरं. लसूण, खोबरं आणि जिरं आमटीसाठी बारीक करून ठेवलेलं आहे. कोल्हापुरी चटणी, घरगुती कोल्हापुरी चटणी. येळवणीच्या थोडंसं पाणी घालायचं. हे बघा, हे भांडं धुवून हे भांडं धुवून त्यात घाल थोडं. जास्त नाही पाणी घालायचं, नाही तर मग थोडंसं चव जाते. कसा कलर आलाय बघा कोल्हापूर चटणीचा. आता थोडंसं मीठ घातलं की झाली आपली तयार पोळी आधी. की खरं मला असं वाटतं साईडनं